मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये ना मी पाकिस्तानाची कशी काय मुस्काट जावी झाली आहे, कसं काय मुस्काट फोडलं आहे, आता ना उगल सकता है ना निगल सकता है, का बोलू शकत नाही, का नाही बोलत आहे, काय बोलत नाही आहे, याच्यावरती मी चर्चा करणार आहे. अरे कशा प्रकारची मुस्काट जावी आहे ना ती समजून घ्या. कसं काय मुस्काट फोडलं आहे ते समजून घ्या. भारताची रणनीती समजून घ्या. हे जे काय विरोधक, हे जे काय संजय राऊतारके अक्कलशून्य येऊन बरळत आहेत, त्याची उत्तरं मी तुम्हाला देतो आहे. समजून घ्या भारताची रणनीती आणि माझ्या व्हिडिओला शेअर करा. व्हिडिओ पूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मला काय सांगायचं आहे, ते वास्तव काय आहे, वास्तव जाणून घ्या. जर वास्तव समजलं तरच तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळतील. लक्षात आलं का मित्रांनो? व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा न विसरता आणि ऑलवर हे करा क्लिक, म्हणजे नोटिफिकेशन येतील, नवनवीन व्हिडिओ तुम्हाला प्राप्त होतील आणि आपली चर्चा पूर्ण होईल. बघा जमलं तर. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी किळुसकर. मित्रांनो, भारताने पाकिस्तानचं थोबाड फोडलं आहे, मुस्काट फोडलं आहे. असं फोडलं आहे की ते उघडू शकत नाही आणि उघडायला किती वेळ लागेल सांगता येत नाही आणि उघडल्यानंतर काय होईल सांगता येत नाही. उघडायचं की नाही हा प्रश्न आता पाकिस्तानला पडलेला आहे. आता ही मुस्काट जावी, मुस्काट फोडी, तोंड फोडी नक्की काय झालेली आहे, त्याच्यावरच आपल्याला चर्चा करायची आहे. हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. पण त्या अगोदर जे नरेंद्र मोदीजींच्या विरोधात, भारताच्या विरोधात, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जी काय आपली अकला तोडतायत, आपल्या अकलेची तारे तोडतायत, त्यांना एक मी सांगू इच्छितो, त्यांच्या काही डोक्यात आणू इच्छितो. ते काय म्हणतात, 56 इंची छाती कुठे गेली. त्या इंदिरा गांधींनी कसे त्या पाकिस्तानचे दोन शकलं पाडली, बांगलादेश आणि पाकिस्तान वेगळं केलं, बांगलादेशाची निर्मिती झाली आणि ह्या 56 इंच्या छातीने खुश झाले, युद्धबंदी केली, युद्ध स्थगिती केली, शस्त्रसंधी केली. असे आता आपल्या अकलेचे तारे तोडायला लागले. त्यांना नाही कळायचं, कारण त्यांना युद्धनीती माहिती नाही आहे, त्यांना रणनीती माहिती नाही आहे. कारण त्यांना कसं माहिती आहे, त्या गल्लीबोळात ज्या मारामाऱ्या होतात ना, दोन गट समोरासमोर येऊन मारामाऱ्या करतात, एकमेकाचे तंगडे तोडतात, डोकी फोडतात वगैरे वगैरे, त्याला कुठलाही नीती नसते, बस एकमेकाची डोकी फोडणं, याच्या पलीकडे त्यांचा कोणताही उद्देश नसतो, कोणतीही नीती नसते. त्यांना युद्ध म्हणजे असा प्रकार वाटला. ज्यावेळी ते बांगलादेश आणि पाकिस्तान यांचं विभाजन झालं, दोन तुकडे पडले, त्यावेळी सुद्धा उचलली जीभ लावली टाळायला नव्हती. त्यावेळी सुद्धा रणनीती आखली गेली होती. जर ते युद्ध आणि युद्धाची सुरुवात आणि त्यावेळी झालेले इंदिरा गांधी आणि माणिक शाह यांनी हे युद्ध अंमलात आणलं. ते माणिक शाह, ते माणिक गुटखा नव्हे, आणि तुम्हाला माणिक गुटखा माहिती असेल, माणिकचंद गुटखा तो नव्हे, माणिक शाह सरसेनापती, त्यांनी आणि इंदिरा गांधी यांनी जी रणनीती आखली होती त्या रणनीतीनुसार ते युद्ध लढलं गेलं. तसंच आतासुद्धा हीच रणनीती आखली जाते. सैनिकांच्या नेतृत्वाखाली
आणि राजकीय नेत्यांच्या नेतृत्वाखाली. आणि हा रणनीतीचा तो प्रकार आहे. सुरुवातीला काय केलं, त्या रणनीतीच्या रणनीतीला नाव काय देण्यात आलं तर सिंदूर ऑपरेशन. आणि हे सिंदूर ऑपरेशन नाव देऊन भावनिक हात घातला, जनतेच्या मनात भावनिक हात घातला, जगाच्या मनात भावनिक हात घातला. कारण ते कुंकू पोचलं गेलं होतं त्यावेळेला, त्या पहलगाममध्ये ही सुरुवात होती. त्यानंतर त्यांनी पिन पॉईंट 9 ठिकाणी ह्या अतिरेक्यांच्या लॉन्च पॅडवरती हल्ला केला आणि त्यांचा अगदी कंबरडं मोडलं, हातपाय मोडले, अगदी त्यांना नामशेष केलं असं म्हणायला हरकत नाही. एवढी त्यांची परिस्थिती निर्माण केली. त्यानंतर पाकिस्तानने जे उत्तर दिलं त्या उत्तराला प्रत्युत्तर म्हणून भारताने जे आक्रमण केलं आणि त्यांचे जे हवाई पट्टे होते त्यांना नेस्तनाबूत केलं. मित्रांनो लक्षात घ्या. आणि हे करताना पाकिस्तानचे जे पाकिस्तानने जे आक्रमण केलं होतं ते सुद्धा नेस्तनाबूत केलं. एकही भारतामध्ये येऊन तो त्यांची मिसाईल पडून भारताचं कुठलंही नुकसान झालं नाही, पण पाकिस्तानचं वारेमाप नुकसान झालं. एकतर ते भुके कंगाल आहेत, पाणी बंद केलं सुरुवातीला, जलसंधी त्यांनी हे केली, स्थगिती आणली. आधी पाण्याचा अणुबॉम्ब टाकला. मित्रांनो लक्षात घ्या काय घडलं ते. आणि त्यानंतर मुस्काट फोडलं, आणि असं तसं मुस्काट नाही फोडलं. मित्रांनो आता त्या 10 तारखेपासून, या दिवशी ते 10 तारखेला जे मुस्काट फोडलं पहाटे, त्यानंतर आज ताग्यात पाकिस्तानाच्या मुखातून तुम्ही हा शब्द ऐकला नसाल, हे वक्तव्य ऐकलं नसाल की आम्ही अणुबॉम्ब टाकू, अणुबॉम्बचा वापर करू, आम्ही अणुबॉम्बने युक्त आहोत, आमच्याकडे अणुबॉम्बचे शस्त्र आहेत, अणुबॉम्बचे मिसाईल आहेत, वगैरे वगैरे काही नाही. हे लक्षात आलं का तुमच्या? हे का बोलत नाही आता? कारण मुस्काट फोडलं, थोबाड फोडलं. आणि असं तसं नाही फोडलं, ना उगल सकताय ना निगल सकताय. त्या मुस्काटातून ना ते उगलू शकतात, ना बाहेर काढू शकतात, ना आतमध्ये घेऊ शकतात. ना उगल सकताय ना निगल सकताय, न घर का न घाट का. आता असं नक्की काय घडलं? केरानामध्ये, ज्या केराना हिलमध्ये, त्या डोंगरांमध्ये, पहाडीमध्ये जे पाकिस्तानाने अणुबॉम्ब ठेवले होते लपवून दडवून, कळलं का? त्याचं संरक्षण तिथे केलं होतं, तिची जोपासना केली होती की उद्या सकाळी युद्धाच्या वेळी ते वापरता येतील, भारतावरती वापरता येतील किंवा अन्य ठिकाणी वापरता येतील. त्या ठिकाणाच्या, त्या गुहेच्या तोंडावरतीच अगदी पिन पॉईंट, अगदी चिन्हित करून बरोबर त्या गुहेच्या तोंडावरतीच अटॅक केला. ते विध्वंस केलं, ते तोंड मुस्काटदाबी केली. आणि ते विध्वंस केल्यामुळे त्या तोंड तर बंद झालंच, पण ते बंद होताना आतून अणुबॉम्बच्या ऊर्जेची विसर्ग झाला, अणुबॉम्बच्या ऊर्जा बाहेर पडली, ते रेडिएशन बाहेर पडायला लागले. आणि ते रेडिएशन बाहेर पडायला लागल्यामुळे आजूबाजूच्या गावाला खाली करावं लागलं, त्यांचं विस्थापन करण्याची वेळ आली पाकिस्तानावरती. मग पाकिस्तानात बसलेले नेते किंवा त्यांचे सैन्य अधिकारी असो किंवा त्यांचे तिथले पत्रकार असो किंवा तिथले काय म्हणतात त्याला, अगदी बुद्धिवान असो, बुद्धिवादी असो, आपल्या अकलेचे तारे तोडणारच. काय नाही झाले, दुखतंय तरी काय नाही झाले, फाटली आहे तरी काय नाही झाले, ते सांगणारच. पण अशी तशी फाटलेली नाही आहे. युद्धविराम होण्याचा सर्वात मोठं कारण हे आहे.
मित्रांनो लक्षात आलं का? पाकिस्तान गुडघ्यावर आला, घुटण्यावर आला, नव्हे तर सरपटत आला. मित्रांनो लक्षात घ्या, सरपटतचा त्याला काय म्हणतात, त्याला काय तो शब्द आता फटकन आठवत नाही. म्हणजे लक्षात घ्या काय आलं ते, काय अवस्था झाली ती पाकिस्तानची. आणि भारताच्या चरणावर येऊन पडला की बाबा आता थांबवा, अन्यथा आम्ही बेचिराख होऊ. आणखीन काही क्षण, काही तास जर हे येऊन मिसाईल पडले भारताचे पाकिस्तानवरती, तर पाकिस्तानच त्या अणुबॉम्बवर बसला आहे. तो अणुबॉम्ब पाकिस्तानामध्येच फुटेल आणि पाकिस्तान नष्ट होईल. भारताला अणुबॉम्ब फोडायची आवश्यकताच नाही वेगळा, भारताला दुसरं शस्त्र टाकायची आवश्यकताच नाही. जे काय आम्ही बनवून इथे ठेवलं आहे, दुसरों के म्हणजे काय म्हणतात ना, शीशे का महल जिसका हो वो दुसरों के घर के ऊपर पत्थर नहीं फेका करते. ही गोष्ट पाकिस्तानच्या लक्षात आली नाही. आपलं काचेचं घर आहे तर आपण दुसऱ्यांच्या घरावरती दगडी मारूया नको. जर तो भडकला, तो विरोधात गेला, त्यांनी आपला संयम तोडला, तर तो काय करेल, आपलं जे शिष्याचं त्या काचेचं घर आहे ते पूर्ण बेचिराख होईल. समोरच्याचं तर तसं नाही आहे, एक दोन काचा फुटल्या, त्याच्या खिडक्याच्या फुटल्या, पण आपलं तर काचेचंच घर आहे. हे पाकिस्तान समजू शकला नाही, कारण ते घर त्यांनी बनवून ठेवलं होतं, काचेचं घर. ते अणुबॉम्ब, अणुवस्त्र त्याच्यातून तो अणु ऊर्जा बाहेर पडायला लागली आहे. त्या ऊर्जेचा प्रभाव आता पाकिस्तानमध्ये जाणवायला लागला आहे. त्याचवेळी तिथे भूकंपाचे धक्केसुद्धा बसले. त्या भूकंपाच्या धक्क्यातून अजूनही पाकिस्तान सावरलेला नाही आहे. ह्यालाच म्हणतात रणनीती. लक्षात आलं का मित्रांनो? आणि ही रणनीती आखायच्या अगोदर 2014 पासूनच नरेंद्र मोदीजी आणि त्यांचं सरकार पाकिस्तानाच्या विरोधात रणनीती आखतो आहे. परत भारतामध्ये जे बसलेले छुपे विरोधक, भारताशी गद्दारी करणारे, देशद्रोही, त्यांच्यावरती सुद्धा अटॅक केलेला आहे. त्यांचीसुद्धा मुखं फोडलेली आहेत, त्यांचीसुद्धा थोबाड फोडलेलं आहे. त्यामुळे बघा आता ते OAC येऊन भारताचा जय जयकार आणि पाकिस्तान मुर्दाबाद, कट्टर इस्लामिक, आता भारताचा जय जयकार करतायत आणि पाकिस्तानचा मुर्दाबाद करतायत. उगाचच नाही मित्रांनो. त्यांच्यावरती जो स्ट्राईक केला आहे ना, तो कुठला आहे, कुठला केला आहे तुमच्या लक्षात आहे का? आताच नुकताच तो झाला एक स्ट्राईक भारतामध्ये. वक्फ बोर्ड आणि या वक्फ बोर्डच्या नावाखाली या OACनी जी काय माया गोळा केली आहे, जी काय प्रॉपर्टी गोळा केली आहे सामान्य मुसलमानांची, गरीब मुसलमानांची, आता ते बाहेर पडणार आहे. आणि त्यापासून त्यांना कोणी वाचवू शकणार नाही. पण त्यातल्या त्यात आपल्याला कुठेतरी राहत मिळावी, कुठेतरी आपला बचाव व्हावा, त्यासाठी हे सगळं नाटक सुरू आहे. भले नाटक असो, पण माणसाची अक्कल जाग्यावर आली हे महत्त्वाचं आहे. जाग्यावर आणली गेली, आली नाही, आणली गेली, ही सुद्धा रणनीतीचा हा भाग आहे. इथून जे पाकिस्तानातील नागरिकांची जी हकालपट्टी केली, तो स्त्री असो की पुरुष असो, कोणी असो, ही सुद्धा एक या युद्धाची रणनीती आहे. कारण आता पाकिस्तानातील जनतेलासुद्धा कळलं, त्या नागरिकांनासुद्धा कळलं की आपला देश, आपले नागरिक, आपले हे राज्यकर्ते किंवा आपले हे सैनिकांचे लीडर, मिलिटरीचे लीडर आपला कसा चुकीचा गैरफायदा घेत आहेत, आपल्या तोंडाला कशी काय पानं पुसत आहेत, हेही त्यांच्या आता लक्षात यायला लागलं आहे. तिथली जनतासुद्धा आता उठाव करते. बलुचिस्तान, सिंध प्रांत आता स्वतंत्र होण्याच्या मार्गावर आले. आपोआप झालं का मित्रांनो? आता POK पाकिस्तान असंच आणून दिलं हातात, बाबा मारू नका थोबाडीत, थोबाड फुटलं आहे, मुस्काट फुटलं आहे, राहिलेलं मुस्काट राहून देत, जगाकडे बघण्यासाठी डोळे राहून देत,
जरासं तोंड उघडते ते उघडं राहून देत. एकतर आमचं तोंड तुम्ही कायमचं बंद केलं. अणुबॉम्ब आता वापरू शकत नाही, तिथे आतमध्ये जाऊ शकत नाही. तिथे जे त्यांचं कार्यालय होतं, तिथून जे ऑपरेट करण्याची जी त्यांचं ते स्थान होतं ते बेचिराग झालं आहे. आता ऑपरेट कसं करणार? आणि ऑपरेट करण्यासाठी जर तिकडे दरवाजा उघडायला गेलं तर आतून किती विसर्ग होईल, किती अणुऊर्जा बाहेर पडेल आणि किती पाकिस्तानाची वाताहत होईल सांगता येत नाही. मग आता काय, दफन झालं सगळं. दफनभूमी झाली ती त्या अणुऊर्जेची. उद्या सकाळी तिथे जाऊन जर एखादा मिसाईल पडलं तर काय होईल? काय होईल? पाकिस्तान त्या अणुभट्टीवरती बसलेलं आहे, अणुबॉम्बवरती बसलेलं आहे. आता त्याच्या बुडाखाली ते बॉम्ब आहे, अणुबॉम्ब. आणि तो बुडाखालचा जर बॉम्ब फुटला तर काय होईल? एकतर मुस्काट फुटलेलंच आहे, वरचं तोंड बंद झालेलंच आहे. मित्रांनो लक्षात घ्या, वरचं तोंड बंद झालेलंच आहे, खालचं तोंडसुद्धा बंद होईल. मना उगल सकताय ना निघल सकताय. लक्षात आलं का काय अवस्था झाली आहे पाकिस्तानची? दोन्ही तोंड बंद झाली तर पोट फुटणार, शेवटी पोट फुटणार. खाऊन खाऊन शेवटी कुठून तरी बाहेर पडायला पाहिजे, पण ते सुद्धा बंद झालं तर काय होईल? लक्षात आलं का? ही रणनीती आहे आणि ही रणनीती समजून घेणं गरजेचं आहे. मूर्खासारखा तो संजय राऊत, ते उद्धव ठाकरे, तो राहुल गांधी बरळून देत. काय बरळायचं आहे बळून देत. नरेंद्र मोदीजी यांना उत्तर द्यायला बांधील नाही आहे. आणि अशा फालतू लोकांना, क्षुल्लक लोकांना उत्तर देण्यात काही अर्थ नाही आहे. काळ, वेळ, परिस्थितीनुसार प्रत्येकाला त्या प्रश्नाची उत्तरं मिळणार आहे. त्यालाच म्हणतात रणनीती मित्रांनो. आणि या रणनीतीनुसार हे युद्ध स्थगिती आहे, हे शस्त्रसंधी झालेली आहे. युद्ध थांबलेलं नाही आहे. कारण नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे आता चर्चा होईल ती अतिरेक्यांवरतीच, आता चर्चा होईल ते POKवरतीच, अन्यथा कुठल्याही विषयावरती चर्चा होणार नाही. आणि आम्ही आमच्या विचाराने युद्ध करायचं की नाही, युद्ध थांबवायचं की नाही, हा आम्ही निर्णय घेऊ. नंतर शेवटी त्या ट्रम्पनी मान्य केलंच ना. ट्रम्पनी सुद्धा शेवटी मान्य केलं. बोलला तो ट्रम्प, तात्या ट्रम्प, की युद्धसंधी मी घडवून आणली नाही, त्यांनी दोघांनी आपसात केलेली आहे. थोबड फुटलं नाही विरोधकांचं. तात्या ट्रम्पच्या पायाखाली गेले, त्यांना लोटांगण घातलं. तात्या ट्रम्पनी ह्यांना तोंडावर आपटलं, ह्या विरोधकांना तोंडावर आपटलं. अरे OIC सुधारला, OIC सारखा कट्टर इस्लामिक सुधारला, म्हणजे विचार करा. पण हे काय, आता काय बोलणार यांना? शेवटी काय, यांच्यासुद्धा मुस्काट दोन्ही बाजून फुटणं गरजेचं आहे. आता खालचं आणि वरचं त्याच वेळी बंद करतील तोंड. त्या संजय राऊतासारखे, उद्धव ठाकरेसारखे, शरद पवारसारखी व्यक्ती सुधारली, म्हणजे विचार करा. त्यांचा मुस्काट अगोदरच बिघडलेला आहे, ते फुटायच्या अगोदरच शरद पवारसारखी व्यक्ती सुधारली. म्हणजे मी त्यांना काय म्हणतो, तो कोण मामा, कोणाचा मामा? शकुनी मामा. या शकुनी मामा सुधारला. पण त्या महाभारतात श्रीकृष्णांनी शकुनीला सुद्धा संधी दिली होती, त्या शकुनी मामाला, तो सुधारला नाही. पण हा शकुनी मामा सुधारला. शशी थरूर सारखी व्यक्ती सुधारली, अभ्यासक, विचारक, बुद्धिजीवी व्यक्ती सुधारली. आणि आता ते समर्थन करत आहेत. मित्रांनो हळूहळू असे सगळेच सुधारणार आहे, असे सगळे मार्गावर येणार आहे. कसे? बोलायची आवश्यकता नाही मित्रांनो, त्या कृतीमुळे हळूहळू एक एक गोष्ट जी घडणार आहे त्या गोष्टीमुळे. ह्यालाच म्हणतात रणनीती. आणि ही रणनीतीच कधी घातक ठरेल, कधी मुस्काट फोडेल, कधी
वरचं तोंड बंद झालेलंच आहे. आता खालचं तोंड कधी फुटेल, कारण अणुबॉम्बवरती हा पाकिस्तान बसलेला आहे, सांगता येत नाही. आता फुटेल की मग फुटेल, किती वेळात फुटेल. आता रोज रोज तीळ तीळ मरणार आहे पाकिस्तान. आणि ही गोष्ट ज्या वेळेला त्या पाकिस्तानातील नागरिकांच्या लक्षात येईल 100%, त्यावेळी तुम्ही विचार करा काय होईल. पूर्ण पाकिस्तान संपुष्टात आलेलं असेल, म्हणजे पाकिस्तान हे नाव संपुष्टात आलं असेल, ते भूभाग असेल आणि अखंड भारत झालेला असेल. मग इकडे जे कट्टर आहेत ना, त्यांचीसुद्धा आवडलेली असेल, त्यांचीसुद्धा हवा टाईट झालेली असेल. मग त्यांनासुद्धा सांगावं लागणार नाही, त्यांनासुद्धा ते सनातन समजेल. सनातन म्हणजे काय, सनातनी म्हणजे काय हे दाखवून दिलं आहे नरेंद्र मोदीजींनी, भारत सरकारने, भारताने. सनातनी म्हणजे काय, ब्रह्मोस्त या ब्रह्मोस्तने दाखवलेला हा सर्व प्रताप आहे. भारताच्या आत्मनिर्भर भारताने केलेले हे मिसाईल. आणि मित्रांनो, जे पाकिस्तानामधून जे मिसाईल आले होते ना, किंवा जे ड्रोन आले होते, त्या ड्रोनला भारताने आपल्या जुन्या युद्धसामुग्रीनीच संपुष्टात आणले, जुन्या साध्या तोफांनीच. त्याच्यासाठी अत्याधुनिक वापर करायची आवश्यकता नाही पडली. म्हणजे अगदी मूंगफली के किंमत से ये आलेले ड्रोन अटॅक म्हणजे विचार करा. आणि ज्या ड्रोनमध्ये हे शस्त्रसामुग्री होती ना, जे ड्रोन स्फोटकं घेऊन आले होते, त्याच ड्रोनला ह्या तोफांनी किंवा भारताने स्ट्रायकरने ते पाडण्यात आले. बाकीचे ड्रोन असेच पडले, जे फक्त दिसायला होते, उडत आले, रिकामी होते. त्यांचे अवशेष आता सापडत आहेत भारताच्या सीमेवरती. मित्रांनो, लक्षात आला का, कतरचे पंख कतरले. तो दुसरा देश कोणता, त्याच्यात आता भूकंपाचे झटके बसायला लागले. भूकंपाच्या त्या हानीमध्ये भारतच जाऊन उभा राहिला होता, भारताने मदत केली होती त्या देशाची. पण शेवटी काय म्हणतात माहिती आहे का, उपकाराची ती परतफेड. पाकिस्तानाला समर्थन केलं, पाकिस्तानात त्याने ड्रोन पाठवले आणि आपली स्वतःची ड्रोन इंडस्ट्रीज काय केली, माथेमोल करून टाकली. त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवणार आहे, तुमच्या लक्षात येईल. त्यालाच म्हणतात रणनीती. अमेरिकेचे मोठे युद्धसामुग्र्या तोंडावर आपटल्या, त्या चीनचे मोठ्या युद्धसामुग्र्या तोंडावर आपटल्या. त्यालाच म्हणतात रणनीती. आता भारताकडे पुरं जग एक्सपोर्टर म्हणून बघतोय. युद्धसामुग्री भारताकडे जे आहे ते युद्धसामुग्रीसाठी जग काय म्हणतोय, एक्सपोर्टर, निर्यात करणारा म्हणून बघतोय. याचा अर्थ लक्षात घ्या, आर्थिक समृद्धी येण्याचे मार्ग मोकळे झालेले आहेत. फक्त पाकिस्तानवरतीच वार नाही केला, पाकिस्तानाला वरती फक्त मिसाईल टाकले नाहीत, तर त्यांचं आर्थिक कंबरडं मोडलं, भुकेने कंगाल झाले, पाण्यासाठी हाहाकार झालेला आहे. आणि आता अणुबॉम्बवरती ते बसलेले आहेत, स्वतःने बनवलेल्या अणुबॉम्बवरती बसलेले आहेत. तो कधी फुटेल सांगता येत नाही. लक्षात आलं का रणनीती. आता हे संजय राऊताला काय कळायचंच नाही, कारण त्याचे गुडघ्यात नाही आणि ते अंगठ्यातसुद्धा नाहीत, त्या अंगठ्यातून बाहेर पडलेलं आहे. त्याची जी बुद्धी आहे ना, आपण म्हणतो गुडघ्यात गेली, गुडघ्यातून पायाच्या अंगठ्यात गेली आणि अंगठ्यातून बाहेर पण पडून गेली. आता बुद्धिहीन व्यक्ती आहे ती, बुद्धिभ्रष्ट व्यक्ती. आता ठरवा कोण बुद्धिभ्रष्ट आहे. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. मित्रांनो, लक्षात आलं का, आपली चर्चा पूर्ण होईल, माझा व्हिडिओ पूर्ण पहा.
वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.